क्रिकेट देखील तू चांगला खेळतोयस आणि ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये देखील तुझ्या नावाची छाप पाहिली आहे. काय सांगशील अंडरआर्म क्रिकेट बद्दल आणि ओव्हरआर्म क्रिकेट बद्दल काय सांगशील? सावलीत बसू नकोस. येस नक्कीच त्या ठिकाणी टी शर्ट त्याला देण्यात येईल. अमर अंपायर जा लवकर जा. अमितला घेऊन जा. अमितला येते बरोबर सगळा आणि श्रीकांत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच देण्यात येईल. चांगला खेळ राहिला आणि मोटिवेट करणं देखील गरजेचं आहे. मोटिवेट होणं देखील गरजेचं आहे. आपण कशा प्रकारचा खेळ करतोय आपल्या गावासाठी नक्कीच आपला खेळ चांगला राहिला परंतु आपल्या फ्रँचाइज टीम साठी देखील तेवढाच चांगला खेळ आपला राहिला. यस फोटो सेशन व्हायचं आहे. फोटो सेशन काढायचं. सुशांत म्हात्रे अंपायर मानवाने सुशांत दोघं पण जा. मानव जाऊ दे मानव संतोष आहे एक पट सुशांत ओमकार जा ओमकार. मॅन ऑफ द मॅच स्मिथ फायटर संघाचा स्वप्नील आणि गणेश म्हात्रे ओनर त्यांच्या समवेत आपण पाहतोय. श्रीकांत म्हात्रे ओनर त्यांच्या समवेत आपण त्यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलला देण्यात येणार आहे. चांगला खेळ तुझ्या माध्यमातून आपल्या संघासाठी व्हावा हीच अपेक्षा. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. तरी आपण त्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले जातील नरेंद्र पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. शुभम म्हात्रे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. येथे भाल प्रीमियम लिंक यामध्ये जवळजवळ 150 खेळाडू जोडले गेलेले आहेत आणि 40+ खेळाडूंना एक व्यासपीठ खेळाच्या रूपाने हे मैदान प्राप्त झालेले आहे. आणि मोठ्या बाल आणि विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या 40+ खेळाडूंना हे मैदान प्राप्त झालेले आहे आणि एक नवा उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आतापर्यंत आपला जो व्यायामाचा अभाव आहे तो कमी होत चाललेला आहे परंतु 40+ च्या माध्यमातून आपल्याला एक व्यायाम करण्याचा एक संधी प्राप्त करून दिलेला आहे. एक धाव आरोग्यासाठी आपलं आरोग्य उत्तम राखायचं असेल तर निश्चितच आपलं व्यायाम चांगला असायला पाहिजे तरच शरीर आपलं चांगलं राहू शकतं. आणि हीच संधी सुवर्ण संधी भाल प्रियम लिंकच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेल्या आहे आणि या संधीचा आपण सोनं करणार आहे. दरम्यान जो सामना चालू आहे तो जय हनुमान 40+ मोठे बाल आणि लवर बॉईज यांच्यामध्ये हा संघर्षमय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40+ स्ट्राईक बॅट्समन आहे नितीन म्हात्रे आमचे सहकारी आणि करण स्ट्राईक बॅट्समन नितीन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक आहे करण. गोलंदाजीचा भाल पार पाडत आहेत तुषार. अतिशय संघर्षमय मॅच दुपारच्या प्रारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगले वातावरण या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीचं नातं आहे ते नातं जोपासलं जातं या खेळाडूंतून आणि एकमेकींचं जवळचं नातं जोडलं गेलेलं आहे या प्रीमियम लिंकच्या माध्यमातून. आणि बघूया आता एक संघर्षमय अतिशय रोमहर्षक मॅच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते जय हनुमान 40+ वर्सेस लवर बॉईज यांच्यामध्ये स्ट्राईक बॅट्समॅन आहे नितीन, नॉन स्ट्राईक आहे करण आणि गोलंदाजीचं भार पार पाडत आहे ते तुषार. हॅलो नितीन शांताराम म्हात्रे यांच्यासाठी 100 रुपयाच्या शक्कासाठी बघा किती या तरुणांना. आणि स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेने बघूया उत्तुंग असा खरोखरच पहिल्या चेंडूवर पहिला सिक्सर आणि 6 धावांनी आपलं स्कोर अतिशय मजबूत बनवलं गेलेलं आहे. आणि आमच्या प्रेक्षकांच्या बंडू यांच्या बक्षिसाला सुद्धा पात्र झालेले आहेत नितीन म्हात्रे. हम किसी से कम नहीं. 100 रुपये
धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो. नितीन शांताराम म्हात्रे यांच्यासाठी बक्षिसीचा वर्षाव प्रमोद हिरामन म्हात्रे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक प्रमोद हिरामन म्हात्रे यांच्याकडून आमच्याकडे जमा झालेलं आहे. धन्यवाद. प्रत्येक षटकारास 100 रुपये. 100 रुपये. आपली ऑफर निश्चितच ते मान्य करू शकतील आणि निश्चितच ते चेंडूला दाद देऊ शकतात. पहिला चेंडू सिक्सरसाठी पाठवला असता तुषार यांनी, दुसरा चेंडू निर्धार ठरवला आणि धाव घेण्याचा कोणताच प्रयास. तशाच प्रकारे ट्रेड ड्राईव्ह करण्यासाठी पुढे पुढे सरसावले होते आणि बघूया 2 आऊट झाला, रनआउट. पुन्हा त्यांच्यासाठी ऑफर होती मंगेश यांच्याकडून आणि परंतु खेळाडूच पुढे पुढे धाव घेण्यासाठी सरसावले असताना एक पहिलाच महत्वाचा फलंदाज मात्र पॅव्हलिंगमध्ये परतताना दिसत आहे. नितीन म्हात्रे यांच्याकडून खरोखरच वर्णन करावं तेवढं थोडंच. 40च्या पुढे वय असताना देखील आपल्या हातामध्ये बॅटीमध्ये ताकद काय आहे हे त्यांनी पहिल्या चेंडूवर दाखवून दिलं होतं आणि पहिल्या चेंडूवर तुषार यांच्या स्ट्रेट ड्राईव्हला 6 धावांसाठी चेंडू पाठवला होता आणि 6 धावांनी सुरुवात केलेली, अतिशय दमदार सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. परंतु रनआउट झालेले आहे नितीन म्हात्रे आणि पहिला धक्का जय हनुमान मोठे बाल संघाला 40+ खेळाडूंमध्ये. पुन्हा नवीन फलंदाज येत आहे. पुन्हा तशाच प्रकारचं कट करण्यात काम्यात थोडंसं गल्लीच्या दिशेने चेंडू जात आहे. 22 धाव म्हणायला काही हरकत नाही आणि 7 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या अजून काही शिल्लक आहेत. तुषार यांचा चेंडू अतिशय तालमेल जमवून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या चेंडूला तत्परतेने दाद देत आहेत त्यांचे सहकारी दत्ता आणि करण. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेने मिड विकेटच्या वरून जातो आणि 6 धावांसाठी चेंडू पुन्हा सीमापार होताना पाहतोय. अतिशय चांगलं तुल्यबल्य दोन्ही स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईक बॅट्समन अतिशय चांगली दाद देत आहेत आणि चौफेर बल्लेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये 1 विकेट मात्र गेलेली आहे परंतु 2 सिक्सर मात्र जोडले गेलेले आहेत आणि धाव संख्या पोहोचलेली आहे ती 12. 1 लॉस ऑफ 12 रन्स. फर्स्ट डिलिव्हरी रिमेनिंग फ्यू बॉल गोल. पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा खणखणीत लगातार आणि आमच्या या बक्षिसाला पात्र आहेत का रे? ठेवलेत का? याच्यासाठी नाही का? 2 सिक्सर मला काहीतरी करा. असं काय घाबरून जाऊ नका. हा नितीनसाठीच होते. ओके चला. दुसऱ्या पण खेळाडूला प्रोत्साहन द्या तेवढा त्याला मोठा दिलासा मिळेल आणि खेळपट्टीवर चांगला खेळ दाखवू शकेल. सुंदर 3 सिक्सरनी धावा जोडल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगले जय हनुमान मोठे बाल संघाची 40+ मधील खेळाडूंनी बाजू मजबूत केले. पहिल्या ओव्हरमध्ये तुषार यांनी टाकला 1 विकेट रनआउटच्या रूपाने नितीनच्या माध्यमातून जरूर मिळाली गेली परंतु 3 सिक्सरच्या माध्यमातून मात्र 18 धावा जोडल्या गेलेल्या आणि अतिशय धावफलक अतिशय मजबूत केला गेलेला आहे. सुंदर करण आणि दत्ता चांगला योगदान देत आहेत. संघाची बाजू धावसंख्येच्या चांगली जोडली जात आहे. धावसंख्या अतिशय मजबूत करण्याचा दोन्ही खेळाडूंचा प्रयत्न आहे. पुन्हा दत्ता बघूया काय करत. नवीन गोलंदाज आलेले आहेत. गणेश राईट हँड ओव्हर दी विकेट. गणेश सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत पण त्यांच्या चेंडूला निश्चित नितीन यांचे भाई दत्ता मात्र बघूया काय करत आहेत. पहिले स्ट्राईक गार्ड घेतलेला आहे आणि गणेश यांच्या चेंडूला सामना पुन्हा लेग साईडला हलकासा कट केलंय. बघूया रनिंग बिटवीन 2 बॅट्समन गुड रन्स आणि सीमा पार होत आहे. बघा 40+ मध्ये चेंडू पकडल्यास किती आनंद आहे. चेंडू पकडू काय नको की 4 धावांसाठी पुढे पाठवू अशी तारंबल उडत असताना चेंडू सटकला जातो हातातून आणि 4 धावा मात्र खेळाडूंना मिळत आहेत. अतिशय उत्कृष्ट दत्ता
यांच्याकडून खेळपट्टी व खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना जोडले गेलेले आहेत. मात्र करण हे सुद्धा त्यांनी 2 सिक्सर मारलेले आहेत नितीनच्या नंतर आणि आतापर्यंत 22 धावा जोडले गेलेले आहेत. जय हनुमान 40+ मोठे बाल या संघानं. स्ट्राईक बॅट्समन दत्ता नॉन स्ट्राईक आहेत. करण पुन्हा पुढे सरसावला होता. बॅट आणि चेंडू यांच्याशी संघर्ष नसल्या कारणाने गणेश यांचा चेंडू हा निर्धाव क्लोज मधले विसावला गेला. तो किपरच्या हातामध्ये पुन्हा किपर यांच्याकडून गणेश यांच्या हाताकडे. राईट हँड मोठी विकेट त्यांच्या चेंडूचा सामना केलतील दत्ता. सुंदर प्रयत्न तशाच प्रकारे त्याच दिशेने त्याच मार्गाने चेंडू पुढे सरसावतोय आणि लूज फिल्डिंग मुळे पुढे फायदा होतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे चेंडू हातामध्ये विसावला होता परंतु चेंडूला पकड घालू काय नको याच विचारात पकडीतून चेंडू खाली पडतोय आणि उत्कृष्ट असा दत्तासारखा फलंदाज पुन्हा खेळायला चान्स मिळतोय. हेच एक 40+ मधील एक आनंद आपल्याला खेळाडूंच्या फिल्डिंगच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. नाही हीच खरी मजा, हीच खरा आनंद आपण या खेळाच्या माध्यमातून मिळवत आहात. पुन्हा दत्ता गणेशांच्या चेंडूचा सामना केला. धावपॉईंटची संख्या पोहोचली ते 25 रन्स. सेकंड डिलिव्हरी पुन्हा तशाच प्रकारे ट्वेट ड्राईव्ह लॉंगाच्या दिशेने बघूया. उत्कृष्ट फिल्डिंग होते खेळाडूकडून की निश्चितच चुकीला माफी नसते. प्रत्येक वेळी अशी चुकी करून योग्य नाही हे जाणलं स्ट्रेट ड्राईव्हच्या खेळाडूने आणि निश्चितच उत्कृष्ट चेंडू थ्रो केला किपरच्या जवळ आणि 2 धावांवर संतुष्ट दोन्ही बॅट्समनला आणि 27 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. जय हनुमान मोठे बाल 40+ या खेळाडूंच्या नितीन आणि त्यांचं सातकरी मंडळातील खेळाडू आहे तो करण. सुंदर पुन्हा बीट विकेटच्या दिशेने चेंडू जात आहे. उत्कृष्ट फिल्डिंग. 1 धावासाठी धावत. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या प्रयत्न करत आहेत आणि यशस्वीरित्या दोन्ही खेळाडूंनी दोन्ही क्रीज पार केलेला आहे आणि रनिंग बिटवीन 2 बॅट्समन गुड रन्स. धावसंख्या बढती होत आहे 2 धावांची आणि धावसंख्या पोचलेली ते 29. अतिशय सिंगल डबल घेऊन धावसंख्याचा स्कोर वाढत आहे. पुन्हा तशाच प्रकारे स्ट्रेट ड्राईव्ह 1 धावासाठी धावत आहे. उत्कृष्ट फिल्डिंग मात्र खेळाडूकडून मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळालेले आहे आणि 1 धावावर संतुष्ट आणि धावसंख्या पोचलेली आहे 30. दुसरा ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा गणेश यांनी जोडलेल्या. विकेट मात्र नाही. पहिल्या ओव्हरमध्ये सागर यांनी तुषार यांनी जरूर 18 धावा दिल्या होत्या परंतु 1 विकेट 30 धावा. पाणी द्या रे. चला स्वयंसेवक भाल प्रीमियम लीग चा इथे मोठा आनंद उत्साह चालू आहे मोठे बालच्या नगरीमध्ये आणि खेळाडू सुद्धा 40+ मध्ये एक खेळ सामने खेळताना उत्कृष्ट दाद देत आहे. शांतमय वातावरणात शिस्तमय पद्धतीने सामने पार पाडण्यासाठी आमचे 40+ मधले खेळाडू. 1 मिनिट. लवर बॉईज आणि जयहनुमान 40+ दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. जो संघ विनर होईल तो संघ वैभव आणि संदीप दादा 11 सोबत खेळणार आहे लगेच. हॅलो काय रे भाई 30 धावा झाल्यात रे. अरे 30 धावा यांनी जोडल्यात रे. अमर आहे अमर. बघ त्याच्याशी 1 धाव काढली होती सिंगल इथे. बरोबर. पहिल्या ओव्हरला नाही रे. पहिल्या ओव्हर नंतर एक ओके मी 18 सांग. मी 18 म्हटलं रे 19 झाल्या होत्या पहिल्या ओव्हरला. ओके 3 सिक्सरच पकडले. ओके 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 बरोबर आहे. काही नाही तसं फरक काही नाही. ओके तिसरा गोलंदाज येत आहे
लवर बॉईजच्या वतीने खरोखर दोन्ही गोलंदाज मागडे ठरलेले आहेत. तिथे आपल्याला खेळपट्टीवर खेळ खेळताना आपल्याला खेळाडू किती सुस्तावलेले होते, चेंडूला कसं मारायचं असा प्रश्न मनात असताना निश्चितच चेंडू 2 धावांसाठी 3 धावांसाठी पुढे सरसावला जात होता आणि पुन्हा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जात आहे. एका धावेवर दोन्ही बॅट्समन संतुष्ट. करण आणि दत्ता हलकंसं कट झाला होता दत्ता यांच्या बॅट्समधून आणि मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू जाताना दिसत आहे आणि 1 धाव संतुष्ट. धावसंख्या पोचलेली आहे ती 31. 12-13 धावांवर दत्ता मात्र खेळत आहेत वैयक्तिक आणि करण मात्र 12 धावांवर वैयक्तिक खेळत आहेत. अतिशय चांगले दोन्ही स्ट्राईक बॅट्समन आणि नॉन स्ट्राईक आपली संघाची 40+ मधील बाजू मजबूत करण्यासाठी आतापर्यंत 2 ओव्हरपर्यंत 30 धावा जमवल्या आहेत आणि तिसरा ओव्हर अंतिम ओव्हर घेऊन आलेले आहेत आणि अंतिम ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर 1 धाव जोडली गेलेली आहे आणि संघाची धावसंख्या 31 पर्यंत मजल. पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने कोणतीही गलती न करता करण यांनी उत्तुंग असा सिक्सर जोडला गेलेला आहे आणि या सिक्सरच्या रूपाने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 37. 1 लॉस ऑफ धन्यवाद विजय मास्तर. 38 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. नवीन गोलंदाज आलेला आहे क्रिश. अजून काही पाहिजे तसं करामत कृष्णासारखी पाहायला मिळत नाही, परंतु गोलंदाजी सुंदर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तशा वर्णन करताना क्रिश यांनी हा चेंडू निर्धाव ठरवलेला विसावला. वाईट चेंडू टाकला गेला क्रिशच्या यांच्याकडून आणि धावसंख्या पोचली ती 39. अजून पाहिजे तसं तालमंत्र दिसत नाही. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह बघूया लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा खणखणी 6 धावांसाठी सीमापार होत आहे आणि धावसंख्या पोचलेली आहे ती 45. खरोखरच हम किस डीजे मास्टर खरोखरच हम किसी से कम नहीं. डीजे मास्टर पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा जोडल्या असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा, 2 ओव्हरमध्ये 30 धावा असताना उर्वरित ओव्हरमध्ये 45 पर्यंत मजल गाठलेली आहे तो क्रिश यांच्या गोलंदाजीवर. म्हणजे आतापर्यंत 15 धावा जोडल्या गेलेल्या आहेत क्रिशच्या गोलंदाजीवर. अजूनपर्यंत पाहिजे तशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण मॅचेसमध्ये असं काही घडू शकतो, एकाला हार सुद्धा पत्करावं लागते आणि एखाद्याला जीत सुद्धा पत्करावी लागतोय आणि तो समीकरण आपल्याला पाहायला मिळणार. पॉईंटच्या दिशेने हलकंसं कट केलं होतं आणि मिस फिल्डिंगमुळे पुरेपूर फायदा होत आहे आणि धावसंख्या पोचलेली आहे ती 46. सुंदर तालमेल जमवून दोन्ही बॅट्समननी अतिशय स्कोर बोर्डवर अतिशय रंगतदार कोर बनवला गेलेला आहे आणि मोठे बॉल 40+ ची बाजू मजबूत केलेला आणि क्रिश यांचा अतिशय सुंदर चेंडू. बॅट्समन काही समजू शकला नाही दत्ता मात्र आणि पुढे सरसावला होता आणि रनआउटच्या रूपात लवर बॉईज यांना 2 विकेट मिळालेले आहे आणि संधीचं मात्र सोनं केलेलं आहे ते जय हनुमान 40+ मोठे बाल या संघानं आतापर्यंत धावा जोडल्या गेलेल्या आहेत ते 46 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि 47 धावांचं लवर बॉईज या संघाला आव्हान ठेवलेलं आहे. बघूया दोन्हीकडे अतिशय तुल्यबल्य खेळाडू आहेत. हम किसी से कम नाही निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16-15चा ॲव्हरेज प्रति ओव्हरला ठेवलेला आहे तो मोठे बॉल 40+ संघाच्या खेळाडूने. अतिशय तुल्यबल्ले हे खेळाडू 40+ मधील आपल्याला तरुणच दिसत आहे, कारण खेळाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना निश्चितच हे चेंडू धरे
प्रोत्साहित केले गेलेले आणि 46 धावा बोलता बोलता जमवल्या गेलेल्या आहेत आणि 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा जोडल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. गणेश यांच्या गोलंदाज क्रिश यांनी जवळजवळ 16 धावा दिल्या आहेत. एकूण 46 धावा जमवल्या गेलेल्या आहेत आणि 47 धावांचं लवर बॉईज यांच्या पुढे एक आव्हान ठेवलेलं आहे. 15-45 15-16चा प्रति ओव्हरला ॲव्हरेज ठेवलेलं. बघूया लवर बॉईज काय करत आहेत ते सुद्धा तुल्यबल्य आपल्याला इथे खेळपट्टी व खेळ त्यांचा पाहायला मिळणार आहेत. हम किसी से कम नाही हीच त्यांच्यामध्ये घोषवाक्य घेऊन त्यांच्या तोडीला तोड देण्यासाठी निश्चितच धावा काढण्याचं प्रयत्न करणार आहेत. यात मात्र शंका नाही, कारण क्रिकेट असा संघ आहे की अंतिम चेंडूपर्यंत काय होईल हे निश्चित आपण सांगू शकणार नाही. कोणाकडे सामना झुकेल ह्याचं सुद्धा सांगू शकणार नाही. 6 धावा असताना एखादा बॅट्समन शेवटल्या चेंडूवर सिक्सर मारू शकतो. 4 धावा असताना सिक्सर बसू शकते किंवा बाउंड्री सुद्धा बसू शकतो आणि अंतिम चेंडूवर विजय हासिल केला जातो. यात मात्र काही सांगू शकत नाही. शेवटल्या अंतिम चेंडूपर्यंत हा क्रिकेटचा निर्णय राखून ठेवला जातो आणि नंतर घोषित केला जातो. कोणाकडे मॅच याचं काही सांगता येत नाही प्लीज. परंतु दोन्ही खेळाडूकडून असे प्रयत्न असायला पाहिजेत. आपला सामना कुठेतरी मागे पडता कामा नाही. यश आपल्याच हातात आणि यश प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपण निश्चित यशस्वी होण्यासाठी पुढे सरसावणं गरजेचं आहे आणि तोच आपण यातून अनुभव घेतात. दोन्ही संघांना लक्ष द्यायचं आहे. जो या मॅच मधून विनर होईल तो वैभवदादा 11 सोबत आणि संदीपदादा 11 सोबत खेळणार आहे. आम्हाला अभिमात्रे जोडले गेले आहेत. अभिमात्रे हनुमान 40+ टॉस जिंकून 46 धावा जमवलेल्या आहेत आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे लवर बॉईज यांच्या पुढे. आता याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? बघा, लवर बॉईजमध्ये सुद्धा असे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पंधराचा ॲव्हरेज हॅलो चेक हॅलो 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 हॅलो. या मैदानावर या पेनचे उगवते तारे मोठे भाल गावचे सुपुत्र सुचित विजय म्हात्रे कुमार सुचित विजय म्हात्रे याने नाशिक येथे झालेल्या दुसरी हॅलो चेक. शटलकॉक स्पर्धेमध्ये त्याची निवड झालेली आहे. सुपुत्र अमित म्हात्रे पॅनलमध्ये यावे. हॅलो हॅलो. सुधीर दादा बॉलर आणि बॅटर तुषार हिंतीन कर ना भावा. सुधीर दादा बॉलर सुधीर दादा बॉलर 2 तुषार. देखते हैं अभी अगला गेंद सुधीर और ये अच्छा शॉट और गई स्टैंड में जाकर जुड़ी 6 रन. फिर से सुधीर दादा
चांगला शॉट. तुषारचा पहिला चेंडून त्याने दिलेला छक्का. फिर से देखते हैं अगला गेंद. सुधीर आरामात बोल, आपल्याच मॅच आहे. सुधीर अगला गेंद देखते हैं क्या तुषार फिर से एक छक्का मारेगा. घाबरू नको. अरे आपल्या मॅच चुकलास तुला कोण खातोय, तुला कोण नापास करतोय. फिर से अगला गेंद देखते हैं. सुधीर टू तुषार और ये फिर से उड़ाया और वन हैंड. फिर से 2 रन से अपना आता इथे डबल. फिर से एक बार सुधीर महात्रे तुषार को गेंदबाजी करने के लिए, और तुषार ने एक शॉट 1 रन की. सुधीर जी महात्रे बहुत बड़े अनुभवी खिलाड़ी सामने बॉलिंग पिच के ऊपर अपने ही भेदक मारा करेंगे. बैट्समैन को देखने वाले हैं. सुधीर जी अपने इस बॉल के अगेंस्ट क्या करते. क्रिस के लिए सुधीर जी अपना अगले गेंद क्रिस के लिए. दस 12 कदम का रनअप सुधीर जी का, और उसी तरह से स्पिन बॉल गेंद डालते हुए क्रिस के लिए, और क्रिस जी ने पुश करके सुधीर जी के अगेंस्ट 1 रन बटोरी. संघ का स्कोर हुआ 9 रन, सॉरी 10 रन. सुधीर जी अगली गेंद देखते हैं. करिश्मा सुधीर जी का अपने गेंद के ऊपर फुल टॉस गेंद थी, पुश किया 1 रन के लिए, बाउंड्री लाइन के ऊपर फील्ड हो गया सुधीर जी के हाथ में, और अगेन 1 रन. टोटल स्कोर हुआ 11. सर आपण बघतोय हा सामना जो रंगत चाललाय, सुधीरजी सारखा, सुधीर म्हात्रेंसारखा एक बॉलर आपली बॉलिंग करत आहे. तुम्हाला काय वाटतंय? अतिशय निश्चितच हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि गोलंदाजी सुद्धा उत्तम टाकण्याचा प्रयत्न करत आहे, आणि निश्चितच धावा त्यांच्या गोलंदाजीवर रोखल्या गेल्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा जोडल्या गेलेल्या आहेत 11 धावा. अतिशय सुंदर अनुभवी गोलंदाज, तसेच क्षेत्ररक्षण आणि बॅटिंगचे सुद्धा ज्यांच्याकडे अनुभव आहे असा सुधीर म्हात्रे मोठ्या भाल 40+ मध्ये हा नावाजलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 46चं लक्ष्य आहे अभि म्हात्रे. आतापर्यंत 11 धावा जोडलेल्या गेलेल्या आहेत आणि 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक कमी पडलेल्या आहेत. निश्चितच ह्या पुढच्या ओव्हरमध्ये त्यांना चेस करावं लागेल, नाहीतर असाच ॲव्हरेज वाढत जाऊन शेवटला 12 धावा वाढतील आणि आणखीन 15 धावा, नंतर 25-26 धावा ते काढू शकणार नाही. यासाठी आतापासूनच सुरुवातीला प्रयत्न केले तर निश्चितच धावा चेस होतील, यात मात्र शंका नाही. अभि म्हात्रे याबद्दल आपण काय बोलू शकता? नक्कीच सर सुधीर म्हात्रेंसारखे तोळामोळाचे जेव्हा बॉलर असतात आणि तितक्याच तोळामोळाची त्यांची फिल्डिंग पण मैदानामध्ये व्हायला हवी, आणि आपण पाहतोय फिल्डरही तितक्याच तोळामोळाचे. आपण बाउंड्रीवर बॉल रोखून 1 धाव दिली जाते, आणि सुधीर म्हात्रेंच्या ह्या ओव्हरमध्ये 11 धावांचा जो स्कोर झाला तो
तितक्याच तत्परतेने केलेल्या फील्ड्समुळे, कारण फिल्डिंग असेल तर बॉलरला किंमत असतो आणि बॉलर तितक्या तोलत असेल तर तो बॅट्समनला रोखू शकतो. आपण पाहिलं सुधीर म्हात्रे यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन देऊन पूर्णपणे त्यांना गारद करून ठेवलेला आहे. त्यांचा स्कोर अत्यंत कमी करून ठेवला आणि खूप चांगली अशी फिल्डिंग त्याच निश्चितच अभि मात्र नुसतं गोलंदाजीला दोष देऊन चालणार नाही, कारण तितक्या तत्परतेची फिल्डिंग पण आवश्यक आहे. लॉंगच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह जे 2 चेंडू मारले होते अभि मात्र उत्कृष्ट पकडल्यामुळे 8 धावा वाचल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे संघाचा स्कोर मात्र कमी झालेला आहे, नाहीतर निश्चितच 20च्या पुढे गेला असता. यात मात्र शंका नाही आणि दुसरा ओव्हर घेऊन येत आहेत दत्ता मात्रे. हनुमान मोठेवाल 45ची जागा घेण्यासाठी 6 चेंडू दत्ता मात्रे यांना टाकण्यासाठी दिलेले आहेत आणि बघूया 6 चेंडूमध्ये किती धावा देत आहेत. धावसंख्या मात्र जोडली गेलेली आहे 11. लोअर बॉयज यांनी आतापर्यंत 46चं टार्गेट आहे. ते टार्गेट कशा प्रकारे पार पडतील त्यासाठी प्रयत्न निश्चित चालू आहे. अजून 36 धावा पाहिजे आहेत आणि 2 ओव्हर बाकी आहेत. 18-36. निश्चितच एखादा ओव्हर जरी लूज पडला त्या लूज ओव्हरचा निश्चितच फायदा लवर बॉयज यांच्याकडून घेतला जाईल आणि निश्चितच संघ जिंकण्याच्या दिशेने जी ज्यांची वाटचाल आहे ती यशस्वीरित्या पार पाडण्यात काही धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी या दोन्ही खेळाडूंचं क्रिश आणि त्यांचे सहकारी मात्र तुषार प्रयत्न करत आहेत. तुषार वैयक्तिक 10 धावांवर खेळत आहे. क्रिश मात्र याला पाहिजे तसं योगदान देता आलं नाही, परंतु प्रयत्न मात्र जरूर त्यांच्याकडे पाहायला मिळत आहे. आणि आत्तापर्यंत दत्ता यांच्याकडून पहिला चेंडू व्हाईट बॉलच्या रूपाने पुन्हा निश्चितच अभि मात्रे खेळाडू तशाच प्रकारचा दाद देणारा चेंडूला असेल तर निश्चितच त्या चेंडूचं सोनं करू शकेल आणि 6 धावांची भरती आपल्या संघाच्या नावावर करू शकेल आणि हा संघ सामना जिंकण्यासाठी मगाशी जशी चुकी केली त्या ओव्हरला तशी या ओव्हरला चुकी होणार नाही याची निश्चितच आपल्याला तुषार आणि क्रिश यांच्या मार्फत चेंडूला दाद देताना दिशा देताना आपल्याला दिसत आहे आणि धाव संख्या पोहोचत आहे ती 18. सुंदर पुन्हा दत्तांच्याच पुन्हा मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगला चेंडू जात आहे. खणखणी सिक्सर चुकीला माफी नसते आणि निश्चितच हा चेंडू लेग साईडला स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी आणि धाव संख्या पोहोचलेली ती 24. निश्चितच एखादा गोलंदाज लूज ठरला तर निश्चितच आतषबाजी फटाक्यांची होते. तशा प्रकारची चेंडूची आतषबाजी सुद्धा या स्टेडियमला आपल्याला पाहायला मिळतोय. ती तुषार यांच्या फटक्यातून आणि धावसंख्या पोचलेल्या ती 24. अतिशय चांगली दमदार फटकेबाजी आपल्याला तुषार यांच्या बल्ल्यातून पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या ज्याला आपले चला आणखीन आपले स्वयंसेवक तो चेंडू कुठे ढेकळांमध्ये लपलेला आहे ते पाहण्यासाठी जायचं आहे. बॅट्समन जाणतोय की आपल्याला स्कोर करायचा आहे. स्कोर मोठा आहे, भला मोठा डोंगर आहे, तो डोंगर आपला पार करायचा आणि त्याला दत्ता मात्रेच्या बॉलला त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी ठोकलेला आहे. 2 बॉल आणि 1 अवांतर धाव असा 2 बॉलामध्ये 13 धावांचा स्कोर दत्ता मात्रे पुन्हा एकदा उचलण्याच्या प्रयत्नाने मला वाटतं एक धाव पूर्ण सुंदर असं पाणी 3 धावेसाठी धावला आणि दुसरी धावही पूर्णपणे पूर्ण झालेली आहे. निश्चितच अशा धावा जोडल्या तर आपला संघ विजयाकडे निश्चितच झुकला जाईल यात मात्र शंका नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न मात्र सागर आणि क्रिश यांचं चालू आहे. आतापर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे ती 26.
सुंदर तशाच प्रकारे स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी चेंडू उतुंग असा पाठवला जातो आणि 6 धावा जोडल्या जात आहेत संघाच्या नावावर आणि 32 धावा मात्र या खेळाडूंनी विदाऊट लॉस ऑफ असं संघर्ष धावसंख्या जोडली गेलेली आहे. मला वाटलं निश्चितच मोठेबाल संघ 40+ विजयाकडे झुकेल, परंतु निश्चितच या दत्ता म्हात्रे यांच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय धावा जोडल्यामुळे त्याचा 21 धावा जोडल्या गेलेल्या आहे आणि त्याचा नाही टोटल या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत काही चेंडू शिल्लक 21 धावा जोडल्या गेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा लवर बॉय याला मिळालेला आहे. कॅच घेतली 100 रुपये. कोणी स्कोर किती झाले 32 झालेला आहे. काही चेंडू दुसऱ्या ओव्हरमधील शिल्लक आतापर्यंत 18 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सुंदर तालमेल सुंदर पॉईंटच्या दिशेने पुढे चेंडू जात आहे. पुन्हा लूज फिल्डिंग मुळे पुरेपूर फायदा होत आहे आणि दोन्ही बॅट्समन रनिंग दिसून 2 रन्स जोडल्या गेलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 34. एमकेनी जर कॅच घेतली तर 200 रुपयाचं बंडू यांच्याकडून आलेलं आहे बक्षीस आणि याच्या बक्षिसाला मानकरी ठरायला गरजेचं आहे. असंच प्रोत्साहित करा आमच्या खेळाडूंना. अतिशय मागे असं ओढ दत्ता म्हात्रेने 23 धावा आणि पुन्हा एकदा शक्यच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी अतिशय महागडे म्हणावं लागेल. 29 धावा जवळपास ओव्हरमध्ये दत्ता म्हात्रेने दिलेले आहेत. खरोखर अतिशय अभिमात्रे महागडं हा 6 चेंडू दिले गेलेले आहेत. दत्ता म्हात्रे यांनी जवळजवळ 29 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि निश्चितच विजयी लवर बॉय यांच्याकडे झुकलेला पाहायला मिळलं. याबाबत आपले मत काय आहे? नक्कीच असं जर गोलंदाजी झाली तर विजयी निश्चितच एका बाजूने मारला जाईल. 4-4, 5-5 जर असे लूज बॉल टाकून छक्के जर लगावले कारण समोरचे प्रतिस्पर्धी जरी 40+ असले तर ते अनुभवी आहे त्यांच्याकडे पूर्णपणे अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर ते बाजी पंचवू शकतात. अशा प्रकारे दत्ता म्हात्रे यांच्या या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 छक्के 1 वाईट बॉल 2 धावा अशा प्रकारे 29 धावांचा स्कोर. नितीन म्हात्रे यांनी विकेट घेतली तर बंडू हिरामन 500 रुपये. 500 रुपये बंडू हिरामन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. बघूया अतिशय दत्ता म्हात्रे यांचं जे ओव्हर होता अभिमात्रे अतिशय महागडं. मला वाटलं दत्ता म्हात्रे यांनी निश्चितच धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. आमचे नितीन म्हात्रे आता पुढील फक्त 7 धावा पाहिजे. 6 चेंडू आणि 7 धावा समीकरण जवळ आलेलं आहे. गणित सुटल्यासारखं आहे आणि मार्क फुल मात्र 11 बॉईजला मिळणार आहेत आणि पेपर कठीण गेलेला आहे. मात्र गोलंदाजीच्या रूपाने मोठे बाल या संघाला निश्चितच अभिमात्रे कारण कुठे पारडं कसं जड होईल हे काही सांगू शकत नाही. कारण बॅट्समननी चांगल्या धावा काढल्या तितक्यात तरी गोलंदाजी करायला पाहिजे आणि पारडं हे जड करायला पाहिजे, परंतु तसं हे पारडं आपल्याला जड पाहायला मिळालं नाही. लवर बॉईजच्या रूपाने निश्चितच हे समीकरण जवळचं जुळलं गेलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र लवर बॉईजला मिळालेला आहे. अभिमात्रे नक्कीच सर. आता नितीन म्हात्रे काय चमत्कार करतात ते पाहूया. पहिल्याच बॉलमध्ये त्यांनी विकेट घेतली तर 500 रुपये. 5 बॉलमध्ये असं त्यांना विकेट घेतली तर 500 रुपये. 6 रनची आवश्यकता आहे. नितीन म्हात्रे बंड्या यांच्याकडून कमी आवाज तिथून वाढवा ना तुम्ही. हॅलो नितीन म्हात्रे काय चमत्कार करतात ते पाहूया. 5 चेंडू 6 धावा असं समीकरण आहे. अभिमात्रे नक्कीच सर. पुन्हा एकदा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि बीट झालेला बॅट्समन तर ही 1 धाव काढून दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटचा चान्स, परंतु मला असं वाटतं ओव्हर थ्रो झालेली आणि 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 2 धावा जोडलेल्या 4 बॉल 4 धावा. नितीन म्हात्रे आपल्या बॉलिंग मध्ये काय चमत्कार करतात पाहूया. चांगले 2 बॉल त्यांनी टाकलेले आहेत. फिल्डिंग थोडी मिस झाल्यामुळे एक अवांतर धाव त्या सोबत गेलेली आणि आता 4 बॉलमध्ये 4 धावा नितीन म्हात्रे आपल्या बॉलिंग मध्ये चमत्कार करताना केलं तर मला वाटतं काहीतरी होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे आणि बोल्ड अतिशय निश्चितच सुंदर गोलंदाजी नितीन म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळाले आणि 500 रुपयाचं पारितोषिक आमचे
बंडू हिरामन म्हात्रे यांच्याकडून ठेवलं गेलेलं आणि 500 रुपयाला मानकरी ठरलेला मोठे बाल 40+ मधील उत्कृष्ट गोलंदाज नितीन म्हात्रे. अभिनंदन या खेळाडूचा. मॅच कुठेही झुको पण आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस तर मिळालेलं आहे. अजून 4 धावा 3 चेंडू. बेस्ट ऑफ लक पुढील चेंडूसाठी नितीन म्हात्रे अष्टपैलू खेळाडू मोठे बाल संघाचा आणि ती तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला आपल्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. अजून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला देण्यात येत आहे त्यांच्याचकडून, बंडू म्हात्रे यांच्याकडून, कारण हा सामना जिंकावा अशी त्यांची इच्छा आहे. 4 धावा 3 चेंडू. अभि म्हात्रे. नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक नितीन म्हात्रे यांनी जिंकलेलं आणि मला वाटतं ते त्यांचा करिश्मा दाखवतच आहेत तर त्यांच्या बॉलिंगच्या ह्याच्यामधून. पहिल्या बॉलमध्ये 1 धाव, दुसऱ्या बॉलमध्ये 2 धावा आणि आता एक त्यांनी LBW घेतलेले आणि मला वाटतं चौथा बॉल आणि 3 बॉलमध्ये 4 धावांचं समीकरण नितीन म्हात्रेंच्या बॉलिंगच्या करिश्मा समोर आपण पाहतोय. आणि बंडू म्हात्रे त्यांना पुन्हा 500 रुपयाचे बक्षीस लावले. पहिलं 500 रुपये त्यांनी जिंकलेलं आणि पुन्हा एकदा ते 500 रुपये जिंकायच्या प्रतीक्षेत बंडू म्हात्रे मात्र बक्षीस लावण्यामध्ये, बक्षीसची खैरात लावण्यामध्ये अजिबात मागे पडत नाहीत नितीन म्हात्रे. आणि चौथा बॉल नितीन म्हात्रे समोरच्या प्रतिस्पर्धेसाठी. 3 चेंडू ना 4 धावा. निश्चितच त्यांची जागा घेण्यासाठी गणेश म्हात्रे बघूया. अष्टपैलू खेळाडू जय हनुमान यांच्या संघातून गाजलेला खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू पुन्हा 4 धावा 3 चेंडू कसे समीकरण जुळवतात आणि 40+ मोठे बालचा संघ आपल्या विजयाकडे नेतात. निश्चितच तत्परतेचा गोलंदाज मात्र अष्टपैलूची कामगिरी करताना गोलंदाजीच्या रूपाने नितीन म्हात्रे निश्चितच कामगिरी चांगल्या प्रकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. 4 धावा 3 चेंडू असं समीकरण आहे आणि 11 लवर बॉईजच्या वतीने आपल्याला स्ट्राईक बॅट्समन गणेश म्हात्रे खेळताना पाहायला मिळत आहे. सुंदर हलकसं कट केलं फॉलोथ्रूने आणि सुधीर म्हात्रे यांच्याकडून लूज फिल्डिंग मुळे पुरेपूर फायदा मिळत आहे. 2 चेंडू 3 धावा. आणखीन क्रीजवर कृष्णाच्या भूमिकेत बघूया कसा आतषबाजी करतोय. जशी फटाक्यांची आतषबाजी होते तशा प्रकारचं चेंडूची आतषबाजी होते का नाही. नितीन यांचे 2 चेंडू. सुधीर म्हात्रे यांच्या हातून कॅच सुटणे हे समीकरण काही पटण्यासारखं नव्हतं परंतु तरीही त्यांच्या हातून कॅच सुटले आणि मला असं वाटतं खरं दुर्भाग्य म्हणायला काय हरकत नाही. अभि म्हात्रे क्रीज सारखा कृष्णासारखा फलंदाजा क्रीजवर असेल तर निश्चितच काहीतरी. नितीन म्हात्रे आपल्या पारितोषिक घेऊन जायचा. या नाराज होऊ नका. निश्चितच उत्तम चांगली कामगिरी केलीत. चांगलं योगदान आपण पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारून संघाची बाजू मजबूत केली होती. कारण अंतिम चेंडूपर्यंत सामना कोणाकडे झुकला जाईल हे मात्र सांगू शकणार नाहीत. आणि दत्ता मात्रांकडून थोडीशी लूज बॉलिंग झाल्यामुळे पुरेपूर 11 बॉईज या संघाला फायदा मिळालेला आहे. विजय आणि पराजित या दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. आपलं पारितोषिक नितीन म्हात्रे आपण घेऊन जायचं आहे. आमचे सामाजिक कार्यकर्ते सर्व प्रोत्साहित या प्रियम लिलिंगला अतिशय चांगलं योगदान दिले, प्रोत्साहन दिले त्याबद्दल आमच्या या असोसिएशनच्या वतीने आभार व्यक्त करू इच्छितो. चला लवर बॉईज वर्सेस वैभव आणि संदर्भ 11 टॉच उडवण्यासाठी आले. चला. हॅलो. नितीन म्हात्रे दादा यांना षटकारासाठी 100 तसेच विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, एकूण 600 रुपयाचं पारितोषिक प्रमोद हिरामन म्हात्रे यांच्याकडून देण्यात येत आहे. तरी दादांनी तो स्वीकारावा. धन्यवाद. चालू सामना लवर बॉईज विपक्ष